देशाची राजधानी दिल्लीमध्ये नीट परीक्षा घोटाळा आणि विद्यार्थ्यांवरील दडपशाहीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व प्रमुख खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा काढला। पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत लोककल्याण मार्ग परिसरात सुरू असलेल्या या शांततापूर्ण धरणे आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक काँग्रेस खासदारांना ताब्यात घेऊन अटक केली आहे। अटकेनंतर प्रतिक्रिया देताना खासदार बळवंत वानखडे म्हणाले की लोकशाहीत आंदोलन करण्याचा आणि सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिला आहे। अटक करून आमचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी चालणार नाही, परंतु जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा आमचा हा लढा असाच सुरू राहील। सत्य, संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आमचा संघर्ष कायम असेल। संसदेत आणि रस्त्यावर सुरू असलेल्या या धडक आंदोलनामुळे दिल्लीसह अमरावतीमध्येही राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या अटकेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे। जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। अरे नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी। कॉम्प्रोमाइज, 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 कॉम्प्रोमाइज इसको बर्बाद किया। नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे मोदी तूने क्या किया, देश को बर्बाद किया। अरे नरेंद्र मोदी मुर्दाबाद, 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 नरेंद्र मोदी डाउन डाउन, डाउन 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 डाउन, नरेंद्र मोदी डाउन डाउन, डाउन 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 डाउन। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। विदर्भ न्यूज ब्युरो, दिल्ली।